आज मुंबईमध्ये महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांची महापौर पदाची सोडत पार पडली। यामध्ये कोणत्या महानगरासाठी कोण होणार महापौर त्याचा सविस्तर घेतलेला आढावा बघूया। 29 महापालिकांमध्ये कोणत्या प्रवर्गासाठी सुटली आहे कोणती जागा, तर भाजपला आणि शिंदे सेनेला या सगळ्याच मध्ये बसला जबरदस्त धक्का। तर ठाकरेंच्या शिवसेनेचं मोठं यश मित्रांनो बघूया। महाराष्ट्रामध्ये आज झालेल्या मंत्रालय या ठिकाणी महापौर पदाच्या सोडतीमध्ये कोणत्या शहरात कोणत्या पदाचे कोणत्या प्रवर्गाचे कोणत्या कास्टचे होत आहेत महापौर, सविस्तर अपडेट। पहिल्यांदा बघूया, अनुसूचित जातीसाठी 3 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकांमध्ये। त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे महाराष्ट्रामध्ये, ती कोणत्या शहराला सुटते ते आता आपल्याला पाहायचंय। पुढची आहे इतर मागास प्रवर्ग अर्थातच ओबीसी। ओबीसीसाठी महानगरांमध्ये 8 जागा आहेत, त्या कोणत्या महापालिका ते बघूया आपण। सर्वसाधारण गटासाठी महाराष्ट्रामध्ये 17 जागा आहेत, त्या कोणकोणत्या शहरामध्ये सुटत आहेत ते देखील आपण आता पाहूया मित्रांनो। पहिली महापालिका येते कल्याण डोंबिवली महानगरपालिका। कल्याण डोंबिवली महानगरपालिका पहिल्यांदाच एसटी प्रवर्गासाठी सुटल्याने तिकडे आनंद व्यक्त होत आहे। त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचा प्रवर्ग सुटलाय तो एससी प्रवर्ग। एससी प्रवर्गासाठी राखीव ठाणे महापालिका सुटलेली आहे। त्यानंतर जालना महापालिका पहिल्यांदाच एससी प्रवर्गासाठी सुटले। एससी प्रवर्गाचा महापौर जालना महापालिकेत बसेल असा हा सुटला आहे प्रवर्ग। लातूर महानगरपालिकेचा प्रवर्ग देखील एससी प्रवर्ग सुटला असून लातूरमध्ये एससी प्रवर्गाचा महापौर या ठिकाणी होईल। त्यानंतर पनवेल महानगरपालिकेचा प्रवर्ग आहे तो ओबीसी प्रवर्ग। ओबीसीचा महापौर पनवेल शहरामध्ये यावर्षी होईल। उल्हासनगर महानगरपालिकांमध्ये ओबीसीचा प्रवर्ग सुटलेला आहे, म्हणजेच उल्हासनगरमध्ये ओबीसी प्रवर्गाचा महापौर होईल। त्यानंतर इचलकरंजी महापालिका क्षेत्रामध्ये ओबीसी प्रवर्गाचाच इचलकरंजी शहरामध्ये देखील ओबीसी प्रवर्गच महापौर सुटलेला आहे। चंद्रपूर महानगरपालिकांमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून सगळ्यांचंच लक्ष होतं की काय सुटणार, परंतु ओबीसी प्रवर्ग देखील चंद्रपूरला सुटलेला आहे। कोल्हापूर महापालिकेचा प्रवर्ग हा ओबीसी प्रवर्गासाठी सुटलाय। ओबीसीचा महापौर कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच होईल। त्यानंतर जळगाव महापालिकेचा देखील प्रवर्ग हा ओबीसीला सुटलाय। ओबीसीचा महापौर जळगावमध्ये बसवला जाईल असं सध्या दिसतंय। अहिल्यानगर महापालिकांमध्ये देखील ओबीसी प्रवर्गाचाच पुरुष गटाचा महापौर या ठिकाणी होईल। त्यानंतर पुढची महापालिका आहे ती अकोला महापालिका। अकोला महापालिकेमध्ये महिला प्रवर्ग तो म्हणजे ओबीसी प्रवर्गासाठी सुटलेला आहे या महानगरपालिका क्षेत्रामध्ये। आता बघूया सर्वसाधारण धुळे महानगरपालिकेमध्ये खुल्या गटातील महिलांसाठी सर्वसाधारण खुल्या गटासाठी धुळे मनपा सुटलेली आहे। मालेगाव महापालिकेसाठी देखील सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी मालेगाव महापालिका सुटलेली आहे। या भागात इस्लाम पक्षाचं राज्य येईल। भिवंडी महापालिकेत देखील सर्वसाधारणच महापालिका सुटलेली आहे। सर्वसाधारण पुरुष या भागामध्ये होईल भिवंडी महापालिकेचा महापौर। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सर्वसाधारण महिला गटातून सर्वसाधारण खुल्या गटातून पिंपरी चिंचवड शहराचा महापौर होईल। त्यानंतर अमरावती महापालिकेमध्ये देखील पुरुष गटाचा महापौर होईल सर्वसाधारण। हे देखील खुल्या प्रवर्गासाठी अमरावती महापालिका सुटलेली आहे। मालेगाव महापालिका देखील सर्वसाधारण पुरुष गटासाठी सुटल्याने या भागामध्ये पुरुष गटाचेच महापौर या महापालिकेत होतील। पुणे महापालिका सर्वसाधारण पुरुष नव्हे तर महिला पुण्यामध्ये देखील खुल्या प्रवर्गासाठी सुटलाय। पुणे सर्वसाधारण खुला प्रवर्ग। वसई विरार महापालिका देखील सर्वसाधारण पुरुष गटासाठी सुटली असून या भागात सर्वसाधारण खुल्या गटाचे महापौर होतील। मीरा भाईंदर महापालिका देखील सर्वसाधारण पुरुष गटासाठी सुटली असून या भागात मीरा भाईंदर शहराची पुढील महापौर हे सर्वसाधारण महिला असेल। नागपूर महानगरपालिका देखील सर्वसाधारण महिला खुल्या प्रवर्गासाठी सुटल्यामुळे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील महिला नागपूरची महापौर होईल। छत्रपती संभाजीनगर या शहराचे पुढील महापौर हे सर्वसाधारण पुरुष गटातून असेल। संभाजीनगरमध्ये पुरुष गटाचा सर्वसाधारण महापौर होईल। त्यानंतर सोलापूर महापालिका देखील सर्वसाधारण गटासाठी सुटल्यामुळे सोलापूर शहराचे पुढील महापौर खुल्या प्रवर्गातील म्हणजे सर्वसाधारण गटातील असतील।
नांदेड महापालिका देखील सर्वसाधारण पुरुष या गटासाठी सुटलेली आहे. नांदेडमध्ये देखील पहिल्यांदाच पुरुष सर्वसाधारण महापौर होईल. नवी मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण महिला गटासाठी सुटली असून नवी मुंबईत पहिल्यांदाच सर्वसाधारण गटातून महिला महापौर होतील. पिंपरी चिंचवड मनपामधून सर्वसाधारण महिला यासाठीच चिंचवड शहराचं आरक्षण सुटलंय. सर्वसाधारण महिला इथले महापौर होतील. त्यानंतर सांगली महापालिका सर्वसाधारण पुरुष गटासाठी सांगलीमध्ये पुरुष खुल्या प्रवर्गातून महापौर होईल या ठिकाणी. त्यानंतर पुढचा महापौर आहे तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे महापौर देखील सर्वसाधारण महिला गटासाठी सुटलेले आहे. या भागात भाजपचाच महापौर बसण्याची शक्यता ती देखील खुल्या प्रवर्गातून महिला महापौर होईल अशा प्रकारची शक्यता या भागात जाणवते. मित्रांनो, या होत्या महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका क्षेत्रातील शहरांच्या या सगळ्या सोडती. आपण देखील याबद्दल आपल्या कल्पना व्यक्त करू शकता, आपल्या प्रतिक्रिया द्या.